कथेचं नाव आहे आत्मसन्मान. रात्रीचे 12 वाजले होते. विलासरावांचं लक्ष घड्याळाकडे जात होतं. त्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर चिंतेचं स्पष्ट प्रतिबिंब होतं. सकाळ उजाडताच ते बाहेर येऊन सोफ्यावर बसले. बाबा, आज कसं वाटतंय तुम्हाला? आज तुमच्या गुलामीचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून तुम्ही पिंजऱ्यातल्या पक्ष्यासारखे नाही, तर मोकळे आकाशात स्वच्छंद विहार करणारे स्वच्छंद पक्षी होणार. ऋषिकेश डायनिंग टेबलवर बसून पेपर वाचत असताना विलासरावांकडे पाहत म्हणाला, कुठे बाळा, आयुष्यभर पिंजऱ्यात राहिलेल्या पक्ष्यांच्या पंखात एवढी ताकद कुठे उरते की तो मोकळ्या आकाशात उडायचं स्वप्नही पाहिल? विलासराव थोडं हसत म्हणाले, गेल्या 35 वर्षात एकच सवय झाली आहे, डबा घेऊन कामाला जाणं आणि संध्याकाळी घरी परतणं. रिटायर हा शब्द ऐकला की काळजात धस्स होतं. बाबा, तुम्ही असं काही मनाला लावून घेऊ नका. 2-3 दिवसात तुम्हाला तुमच्या नवीन जीवनाचा आनंद घेता येईल. ऋषिकेश हसत म्हणाला, ऋषिकेश, मी तर नवीन नोकरी शोधतोय. काही ठिकाणी जाऊनही आलोय. पेन्शन मिळणार नाहीच, पण नवीन नोकरीमुळे 4 पैसे हातात येतील आणि वेळही जाईल. बाबा, हे काय बोलताय तुम्ही? आयुष्यभर नोकरी केली आणि आता वयाच्या या टप्प्यावर नोकरी शोधणं योग्य आहे का? या वयात तुम्ही तुमच्या नातवंडांसोबत खेळावं, तुमच्या मनाप्रमाणे आयुष्य जगावं. ऋषिकेश प्रेमाने म्हणाला, माझं सगळं लक्षात आलंय बाळा. रिटायर झाल्यानंतर मला तुम्हाला स्वतःचा सेवक बनवायचं आहे. विलासरावांचा स्वर थोडा कडक झाला. बाबा, तुम्ही काय बोलताय? मी तुमच्याबद्दल असं कसं विचार करू शकतो? ऋषिकेश भावनिक झाला. बाळा, हल्ली प्रत्येक घरात हेच चाललंय. म्हातारे आईवडील कुणाच्या हिशोबातच नसतात. मुलांना शाळेतून आणणं, बाजारातून भाजी आणणं, घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणं. आजकाल बहुतेक वृद्ध हेच करत असतात. मी फिरायला जातो तेव्हा माझ्या मित्रांमध्ये याच गोष्टींची चर्चा असते. विलासराव उदासपणे म्हणाले, बाबा, प्रत्येक घराची परिस्थिती वेगळी असते. तुम्हाला असं काही करण्याची गरज नाही. उद्यापासून तुम्ही तुमच्या इच्छेचे मालक आहात. कधी झोपायचं, कधी उठायचं, हे सगळं तुम्ही ठरवायचं. कोणीही तुमच्या गोष्टीत ढवळाढवळ करणार नाही, हा मी तुम्हाला शब्द देतो. पण प्लीज नवीन नोकरीच्या भानगडीत पडू नका. ऋषिकेशने हात जोडून विनंती केली. विलासराव काही बोलणार इतक्यात संगीता तिच्या रूममधून बाहेर येऊन म्हणाली, जाऊ का? उशीर होतोय. हो, चालूया. मलाही आज लवकर पोचायचं आहे. बाबा, संध्याकाळी भेटू. ऋषिकेश उठून उभा राहिला. आई, मी चहा घेतलाय आणि नाश्ता हॉस्पिटलमध्ये गेल्यावर करेन. ओवीला थोडा ताप आहे, पण ती परीक्षेसाठी शाळेत गेली आहे. सदानंद तिला घरी आणेल. तुम्ही थोडं लक्ष ठेवा, असं सांगून संगीता निघून गेली. सुनबाई, तू काळजी करू नकोस, मी आहे ना, सगळं सांभाळून घेईन. शारदाताईंनी संगीताला विश्वास दिला. काळजी कसली, इथे कायमस्वरूपी एक नोकर बसवला आहे जणू. दिवसभर हुकूम झेलायला. विलासराव कटू स्वरात म्हणाले, घरातलं काम केल्याने कोणी छोटं होत नाही, पण ही गोष्ट तुमच्या समजण्यापलीकडे आहे. आज ऑफिसला जाणार आहात का? का नाही? उद्यापासून घरी बसून तुमची गाथा ऐकता येईल. शारदाताईंनी टोला मारला. माझ्या समजण्याचं तू सोडून दे, पण तुला किती समजतं? दिवसभर घरात काम करत बसतेस. संगीता तर फक्त नावापुरती आई आहे. तिचं काही कर्तव्य नाही का स्वतःच्या मुलाबद्दल? या सगळ्या कामांसाठी एखादी आया ठेवू शकतात. विलासराव चिडून म्हणाले, ती घरी बसते का, जे तुम्ही म्हणता आहात की मुलांवर लक्ष देत नाही? माझ्या मुलांना मी मोठं केलं आहे. मीही माझ्या 2 मुली आणि मुलांचं संगोपन स्वतः केलं आहे. म्हणजे मीही तुमच्या नजरेत फक्त एक नोकरच होते का, जी घर सांभाळत होती, मुलांना वाढवत होती? शारदाताईंचा स्वर दुखावलेला होता. तुझ्याशी बोलून काही उपयोग नाही, पण हे स्पष्ट सांगतो की मी माझ्या मुलाच्या घराचा नोकर बनून राहणार नाही. माझ्यासाठी माझा स्वाभिमान महत्त्वाचा आहे. माहीत नाही तुला काय झालंय. बरं झालं मुलगा आणि सून घरी नाहीत. त्यांनी हे बोलणं ऐकलं असतं तर त्यांचं काय मत झालं असतं? शारदाताईंनी डोक्याला हात लावत उत्तर दिलं, तुम्ही स्वतःच आपल्या पायावर कुऱ्हाड मारत आहात. तो दिवस आठवा जेव्हा आपण एका पैशासाठी तरसत होतो आणि त्या काळात तुम्ही ठासून सांगितलं होतं, माझा मुलगा दुसऱ्याची चाकरी करणार नाही, तो डॉक्टरच बनेल. हो, मग बनवलं नाही का त्याला डॉक्टर? त्यावेळी आपण किती तंगीचे दिवस काढले हे तुला ठाऊक नाही का? माहीत आहे, मला सगळं माहीत आहे. पण आई वडील कितीही प्रयत्न केले तरी काही मुलं काहीच करत नाहीत. मात्र आपला ऋषिकेश लाखात एक आहे.
स्वतःच्या पायावर उभा राहून त्याने आपल्या जबाबदारीचा भार उचलला. आपल्या दोन्ही मुलींच्या लग्नासाठी कर्ज काढून मदत केली. नाहीतर त्या दोघींसाठी चांगली स्थळं मिळवणं तुमच्या हातात नव्हतं. शारदा त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. तुझं पुत्रप्रेम तुला आंधळं करतंय. बहिणींप्रती काही कर्तव्य नाही का? त्यांच्या लग्नात मदत करून त्याने फक्त आपलं कर्तव्य केलंय, त्याहून अधिक काही नाही. कुटुंबातले सदस्य जर एकमेकांसाठी एवढंही करू शकत नसतील तर एकत्र राहण्यात काय अर्थच काय? ऋषिकेशने जेव्हा या बंगल्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा आपण आपलं 2 खोल्यांचं घर विकलं आणि त्याच्यासोबत राहायला आलो आणि तो बंगला त्याने तुमच्या नावावर केला. हे सगळं मी स्वतःसाठी नव्हे, तुमच्यासाठी केलं होतं. आजकालच्या पिढीचा काय भरवसा? कुठल्याही क्षणी म्हणतील आमच्या घरातून बाहेर पडा. विलासराव आपल्या अहंकाराच्या भरात होते. मला कळत नाही तुम्हाला कसं समजवावं. इतका कडवटपणा तुमच्या मनात कुठून आला? हा कडवटपणा नाही तर आत्मसन्मानाची लढाई आहे. मला माहीत आहे ऋषिकेश मोठा डॉक्टर आहे. तो आणि त्याची बायको खूप पैसा कमावतात. पण जर त्यांनी मला कमीपणा दाखवायचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या श्रीमंतीचा देखावा केला तर ते मी सहन करणार नाही. कोण तुम्हाला कमीपणा दाखवतंय माहीत नाही, पण तुम्ही तुमच्या मनात असे विचार का भरून ठेवले आहेत? शारदाताई आता थोड्या चिडल्या होत्या. असू दे, आता हा वादच सोडून दे. माझा सूट घेऊन ये. आज माझा निरोप समारंभ आहे. सूट घालूनच जाईन. विलासराव तयार होऊन ऑफिसला गेले. पण शारदाताईंच्या मनात एक विचारांचं वादळ निर्माण करून गेले. काही दिवसांपासून विलासरावांच्या वागण्यातला बदल शारदाताईंना अस्वस्थ करत होता. घरामध्ये असल्यावरही ते सतत एकच रट लावत होते. आत्मसन्मानासाठी हवं तर माझं आयुष्य पणाला लावेन. त्यांच्या ऑफिसमधील निरोप समारंभ दिमाखात झाला. फूल, हार, भेटवस्तूंनी भरलेल्या विलासरावांना कौतुकाचं गोंधन मिळालं. घरी परतल्यावर त्यांच्या नातवंडांनी त्यांना फुलाचा हार घालून स्वागत केलं. आजोबा, तुम्ही खूप ग्रेट आहात, असं म्हणत त्यांच्या गळ्याभोवती फिरत राहिले. विलासराव खूप खुश दिसत होते. त्यांनी शारदाताईंना समारंभाबद्दल भरभरून सांगितलं. आजोबांच्या आनंदी मूड पाहून नातवंड हट्ट करू लागले. बाबा चला ना, आपण फिरायला जाऊ प्लीज. विलासराव शांत हसले आणि म्हणाले, बाळांनो, उद्या नक्की जाऊया. आज मी खूप थकलोय. शारदा, 1 कप गरम चहा बनव. मी थोडा वेळ विश्रांती घेतो. उद्यापासून नवीन कामाला सुरुवात करायची आहे. हे ऐकून शारदाताईंच्या मनात प्रश्नांचा गुंता तयार झाला. नवीन काम? निवृत्तीनंतर कोणतं काम? पण त्यांनी घरातल्या शांततेचा भंग होऊ नये म्हणून काही विचारलं नाही. चहा करून गपचूप त्यांच्या हाती दिला. दुसऱ्या दिवशी विलासराव नेहमीप्रमाणे तयार होऊन निघाले. शारदाताई शेवटी थांबू शकल्या नाहीत. इतक्या सकाळी कुठे चाललात? निवृत्तीनंतरही एवढं महत्त्वाचं काम आहे का? टोकणं गरजेचं होतं. शुभ कार्यासाठी जात होतो. पण आता पाहू काम होतंय का नाही. मला वाटलं आज तुम्ही घरीच आराम कराल. थांबा, मी पटकन डबा देते. राहू दे, काहीतरी बाहेर खाईन. मला उशीर होतोय, असं म्हणत विलासराव निघून गेले. ते स्वतःच्या विचारांमध्ये इतके गुंतले होते की शारदाताईंना काहीच समजत नव्हतं. काय चाललंय त्यांच्या मनात? त्यांच्या मनातला हा गूढ प्रश्न उत्तराची वाट पाहत राहिला. शारदाताई फक्त त्यांच्याकडे पाहत उभ्या राहिल्या. आई, बाबा कुठे आहेत? ऋषिकेश डायनिंग टेबलवर बसत म्हणाला. ते तर नेहमीप्रमाणे घरातून निघून गेले. म्हणाले कोणत्या तरी महत्त्वाच्या कामासाठी जात आहे. शारदाताईंनी उत्तर दिलं. आई, तू बाबांना का समजावत नाहीस की आता त्यांना कोणतंही काम शोधण्याची गरज नाही. 35 वर्ष त्यांनी काम केलं आहे आणि आता आराम करण्याचे दिवस आले आहेत. पण तरीही ते पुन्हा काम शोधायला निघाले आहेत. काय सांगू बाळा, मी त्यांना समजावून थकले आहे. सकाळी फिरायला जातात तेव्हा त्यांच्या मित्रांनी त्यांच्या मनात ही गोष्ट ठासून भरली आहे की आता घरी राहिलं तर कोणी विचारणार नाही. सतत म्हणत असतात, मी माझ्या आत्मसन्मानाला धक्का लागू देणार नाही. आई, त्यांचा आत्मसन्मान कुणीही दुखावलेला नाही. घरात ते आरामात राहू शकतात. स्वतःच्या इच्छेनुसार जीवन जगू शकतात. घरातल्या कामासाठी नोकर चाकर आहेतच. पण त्यांना का असं वाटतं की ते घरी राहिले तर त्यांची किंमत कमी होईल? या विषयावरून खूप वेळ वाद झाले आहेत आणि आता मी ठरवलं आहे वाद घालायचा नाही. पण मनातून मी पूर्ण घाबरून गेले आहे. शारदाताई हलकं रडत म्हणाल्या. आई, घाबरण्यासारखं काय आहे? तू जर अशी तणावात राहिलीस तर तुझी तब्येत बिघडेल.
ऋषिकेशने आईला समजावलं. काही लोकांना निवृत्तीनंतर अशा मानसिक ताणाचा सामना करावा लागतो. काळजी करू नकोस. आई, दुपारी विलासराव घरी आले तर त्यांनी पाहिलं की ऋषिकेश लवकरच घरी आला होता आणि डायनिंग टेबलवर आईसोबत बोलत होता. माय लेकरं, काय खलबतं करताय? माझ्या विरुद्ध काही षडयंत्र रचत आहात का? थकले असूनही ते हसत होते. षडयंत्र तर तुम्ही तर नक्कीच आहे. आम्हा सगळ्यांना तुमची तक्रार आहे. ऋषिकेश हसत म्हणाला. मी असं काय केलंय? विलासराव आश्चर्याने म्हणाले. काल तुमचा निरोप समारंभ होता. आम्हाला कुटुंबासकट आमंत्रण होतं, पण तुम्ही एकटेच निघून गेलात. आईलाही नेलं नाहीत आणि आम्हालाही विचारलं नाहीत. तू काय बोलतो आहेस ऋषिकेश? यांना सहकुटुंब बोलावलं होतं? शारदाताई चकित झाल्या. तूच विचार बाबांना, ते समोरच बसले आहेत. मला तर सुधाकर काकांनी आज सकाळी हॉस्पिटलमध्ये सांगितलं. यांना आपल्या भावना कधी समजल्या नाहीत. शारदाताई नाराज होऊन म्हणाल्या. तेव्हा विलासराव थोड्या हलक्या स्वरात म्हणाले, असं काही नाही. मला वाटलं ऋषिकेश आणि संगीता इतके मोठे डॉक्टर आहेत, माझ्यासारख्या साध्या क्लार्कच्या निरोप समारंभाला का येतील? आणि शारदा, तू तर नेहमी पूजापाठ आणि मुलांमध्ये व्यस्त असतेस, म्हणून मी कोणालाही न सांगता एकटा निघून गेलो. तसंच आमच्याकडे निरोप समारंभात सहकुटुंब जाण्याची परंपरा नाही. तुम्हाला माहीत आहे तुमची खरी समस्या काय आहे? ऋषिकेश थोडा गंभीर स्वरात म्हणाला. तुम्ही सगळं फक्त तुमच्या दृष्टिकोनातून पाहता. स्वतःला साधा क्लार्क समजून तुम्ही केवळ स्वतःच नाही तर माझ्या वडिलांचंही अपमान करत आहात. तुम्हाला हे कधी समजणार? ज्यांनी या नोकरीवर कष्ट करून प्रामाणिकपणे आपल्या कुटुंबाचा संसार उभा केला, त्याचबरोबर तुम्ही त्या हजारो लोकांचा अपमान करत आहात जे अशा नोकऱ्या करून आपला उदरनिर्वाह करतात. ऋषिकेशचा हा गंभीर आरोप ऐकून विलासराव काही क्षण शांत बसले. त्यांच्याबद्दल कोणी असा विचार करू शकतो हे त्यांच्यासाठी नवे होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. काय झालं बाबा, तुम्ही रडत आहात का? विलासरावांच्या दोन्ही मुली दीप्ती आणि रूपा जवळ येऊन म्हणाल्या. मी काय सांगू? बाबांना विचार ना. ऋषिकेश हसून म्हणाला. विलासरावांनी पटकन आपल्या डोळ्यातलं पाणी पुसलं. तुम्ही दोघी कधी आलात? त्यांनी विचारलं. आम्ही दोघी एकट्या नाही तर आमच्या सहकुटुंबासोबत आलो आहोत, आणि तेही ऋषिकेशच्या निमंत्रणावरून. उद्या काही पाहुणे देखील येणार आहेत, दीप्ती म्हणाली. काय? हे काय चाललंय? उद्या कोणता खास प्रसंग आहे का? विलासराव चकित होऊन म्हणाले. उद्या आम्ही तुमच्यासाठी एक खास कार्यक्रम आयोजित केला आहे, तुमच्या रिटायरमेंटच्या निमित्ताने. हे सगळं काय आहे? आपल्या कुटुंबामध्ये अशा कार्यक्रमाची परंपरा नाही, विलासराव म्हणाले. परंपरा बदलल्या जाऊ शकतात बाबा, आणि आम्ही तुमच्या सर्व सहकाऱ्यांना आमंत्रित केलं आहे. ऋषिकेश हसून म्हणाला. दीप्ती, रूपा, बाबांच्या हातातून ती फाईल घ्या. त्यांना विचारा की आज दुपारपर्यंत ते कुठे होते? ऋषिकेशने इशारा केला. दीप्तीने फाईल घेतली आणि बघताच ती चकित झाली. बाबा, हे काय आहे? तुम्ही पुन्हा नोकरी शोधत आहात? दोन्ही मुली जवळ येऊन म्हणाल्या. चला, सगळे चहा नाश्ता करून घ्या. संगीता सगळ्यांचे लक्ष वेधून म्हणाली. दे ती फाईल इथे, मी कपाटात ठेवतो. ऋषिकेश उठून म्हणाला. हातपाय धुवून या, तुमच्यासाठी चहा तयार आहे. शारदाताई भरल्या गळ्याने म्हणाल्या. एवढं सगळं झालं आणि मला काही कळू दिलं नाहीस? विलासराव आपल्या पत्नीला म्हणाले. मला तरी कुठे काही ठाऊक होतं? मला काही सांगितलंच नाही ना तुम्ही ना मुलं. माझ्या आत्मसन्मानाची चिंता कोणाला आहे? शारदाताई हसत म्हणाल्या. विलासराव विचारात पडले. कदाचित शारदा खरं बोलत होती. कुटुंबाच्या आधारस्तंभासारखी शारदा कधीही कोणत्याही गोष्टीचा गाजावाजा करत नव्हती, पण विलासराव मात्र आत्मसन्मानाच्या नावाखाली इतके आत्मकेंद्रित झाले होते की त्यांना इतर कुणाचं अस्तित्व जाणवलंच नव्हतं. आजकालच्या जगात स्वतःसाठी विचार करणं योग्यच आहे, पण ते आत्मकेंद्रित होऊन नाही. आजची कथा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.